अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या विविध भूमिकांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. फक्त मराठीच नाही तर हिंदीतही तिची ओळख आहे. सोनाली अनेकदा तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना दिसते. आता तिने अभिनेता ऋतिक रोशनबद्दल खास गोष्ट सांगितली आहे. ऋतिक आणि सोनालीनं मिशन काश्मीर या चित्रपटामध्ये एकत्र काम केलंय. सोनालीनं ऋतिकच्या आईची भूमिका साकारली होती. मिशन काश्मीर हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. त्याच्या बरोबरच्या भेटीबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, तो ज्या पद्धतीने मला भेटला ते मला खूप आवडलं. खूप शांत आणि नम्र आहे. छान काम करण्यासाठी तो उत्सुक होता. माझ्या ऑडिशनच्या वेळी सुद्धा तो तिथे होता. आम्हाला एकत्र सीन करायचा होता. तेव्हा आम्ही एकमेकांना अच्छा करना असं म्हटलं. तेव्हा मी सुद्धा स्ट्रगल करत होते. श्रीनगरमध्ये मिशन काश्मीरचं शूटिंग केलं. तेव्हा मला ऋतिकच्या लोकप्रियतेचा अजिबात अंदाज नव्हता. कहो ना प्यार हेच्या अफाट यशानंतर त्याच्या स्टारडमची जाणीव झाली. एकदा मरीन ड्राईव्हला त्याचं मोठं पोस्टर दिसलं. तेव्हा तो इतका देखणा आहे ते मला जाणवलं. आम्ही एकत्र काम करताना मला ते कधीच जाणवलं नव्हतं. एकदा मुंबईमध्ये त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. सुरक्षा रक्षक सुद्धा तैनात करावे लागले होते असं सोनालीने सांगितलं. तर ऋतिक आणि सोनालीने एकत्र केलेलं काम तुम्ही पाहिलंय का ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी. मी सेटवर शांत असते. मला एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला घेतलंय म्हणल्यावर आपण काम छान करावं एवढीच एक म्हणजे ड्राईव्ह असते आपल्याला आणि असं वाटत असतं आपण छान काम करावं. काही काही वेड्यासारखं मी केलेल्या गोष्टी म्हणजे एकदा माझं धारवाडमध्ये शूटिंग होतं आणि बंद झरोखे नावाचा सिनेमा मी करत होते प्रेमा कारंत यांचा. आणि तिथे अमोल पालेकरांचा फोन आला की असं असं दायराचं स्क्रीनिंग आहे आणि तू मुंबईत ये. तर त्या काळातनं धारवाडहून मुंबईला पोचायचं, मग म्हणजे मला काय धारवाडही माहीत नव्हतं, मुंबई माहीत नव्हतं. त्यामुळे मी का असा निर्णय घेतला असेल की एक स्क्रीनिंग अटेंड करायला. मी प्रेमाताईंना विनंती करून परवानगी घेऊन NFDCची फिल्म होती ती. पुण्याला न थांबता मी मुंबईत आले. मग ते शोधलं जुहूमध्ये कुठे आहे स्क्रीनिंग. मी नाव विसरले. सनी सुपर साऊंड नाही सनी नाही, पृथ्वीच्या जरा पुढे एक काहीतरी होतं, तिथे ते होतं स्क्रीनिंग. आणि त्या 3 तासासाठी मी आले होते. आणि असं वेळेचं काही गणित कळत नव्हतं तेव्हा. तर असे काही वेडे निर्णय पण घेतलेले आहेत. किंवा एकदा मला फिल्मफेअरसाठी नॉमिनेशन होतं. फिल्मफेअर मराठी जेव्हा सुरू झालं, हिंदीमध्येच मराठीचं सेक्शन असायचं. तेव्हा मी पाचगणिका महाबळेश्वरून आले आणि माझ्या युनिटनी किती कुचके असतील मला इतक्या उशिरा सोडलं. तेव्हा मी असं म्हणायला पाहिजे होतं ना की तर सोडताच तर 2 तास आधी सोडा ना. तर त्यांनी मला अगदी कट टू कट सोडलं. मग मी ट्रॅफिकमध्ये अडकले. मग मला स्टेजवरच जाता आलं नाही आलं. वाईट वाटतं ना अशा वेळी की आपलं अप्रिसिएशन असतं